मित्रांनो नमस्कार. पॉलिटी बाय सागर करे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. तुम्हाला मी सांगितलेलं होतंच पाठीमागच्या काही दिवसांपूर्वी की आपण लवकरच एका स्टुडिओचं नियोजन करणार आहोत आणि अशा पद्धतीने आपल्या हक्काचा स्टुडिओ आता बनलेला आहे आणि त्या अर्थानेच त्या स्टुडिओमधून हे पहिलं आपलं लेक्चर असणार आहे. जे तुम्हाला मी 2 दिवसापूर्वी बोललो होतो की पहिली टेस्ट आपली झालेली होती आणि त्या टेस्टचं ॲनालिसिस मला तुम्हाला द्यायचं होतं, बट ते ऑडिओपेक्षा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देतो बोललो होतो. अपेक्षा करतो ती टेस्ट सर्वांनी सोडवली असेल. ग्रुपवरती मी सगळ्यांसाठी ती फ्री टेस्ट दिलेली होती. अर्थातच त्या टेस्टमध्ये काही क्वेश्चन हे रिपीट होते, हे सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगतो. याचं कारण म्हणजे की त्या टेस्टचा जो एरिया होता, कारण जे टॉपिक होते ते फक्त 2 ते 3 टॉपिक होते आणि त्याच्यामध्ये आपण 50 क्वेश्चन बनवलेले आहेत. सो हे क्वेश्चन बनवत असताना आपण मुद्दामून काय केलं की काही क्वेश्चन मुद्दामून रिपीट टाकले. पेपरमध्ये कधी कधी काय होतं की एखादा क्वेश्चन तुम्ही आता बरोबर सोडवला तर टाईम मॅनेजमेंटच्या गडबडीमध्ये पुढचा क्वेश्चन तो तुमचा चुकू शकतो. असं काही लोकांच्या बाबतीमध्ये झालं आणि त्याचाच आपला उद्देश हा होता की येणाऱ्या गटकच्या मुख्य परीक्षेसाठी मुलांना परीक्षेमध्ये पॉलिटीमध्ये किमान 15 पैकी 14 प्रश्न बरोबर आले पाहिजेत आणि चालू घडामोडीचे 15 पैकी किमान 12 पेक्षा जास्त प्रश्न बरोबर आले पाहिजेत. या अर्थानेच आपण ही सिरीज आता सुरू करतोय. मित्रांनो सगळ्यांनी लक्ष द्या. टेस्ट नसेल तुमच्याकडे तर ती ग्रुपवरती घ्या, आपल्या ग्रुपवरती जावा. सर्वात शेवटी मी तुम्हाला लिंक सांगेल. तर पॉलिटीचं आपण ह्या पार्टमध्ये डिस्कशन करणार आहोत. या टेस्टमधले काही महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत. तर हे प्रश्न आपण पाहायला सुरुवात करूयात. तर यातला पहिला प्रश्न होता बघा, तो म्हणजे संविधान सभा. या संविधान सभेबाबत खालीलपैकी अयोग्य विधान कोणतं आहे असं त्यांनी सांगितलं होतं, म्हणजे चुकीचं विधान तुम्हाला निवडायचं होतं. पेपरमध्ये प्रश्न सोडवत असताना एक काळजी घ्यायची की जेव्हा असे शब्द येतात ना त्याला तुम्ही अंडरलाईन करा, काय प्रॉब्लेम नाही. त्याला अंडरलाईन करा, हायलाईट करा, जेणेकरून तुम्हाला तिथं परत वारंवार ते दिसेल की नक्की आपल्याला योग्य का अयोग्य सोडवायचं आहे. सो ह्या सिली मिस्टेक्स होतात पेपरमध्ये मुलांच्या. सो मी काळजीपूर्वक तुम्हाला सांगितलेलं आहे. पहिलं विधान काय होतं बघा, संविधान सभेची निवडणूक जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये पार पडली होती. बिलकुल बरोबर आहे. कारण का संविधान सभेची निर्मिती, पुढचं स्टेटमेंट बघा, संविधान सभेची यशस्वी निर्मिती क्रिप्स योजनेच्या माध्यमातून झाली होती. अर्थातच तुम्ही संविधान सभेमध्ये क्रिप्स योजना नक्की वाचता, ज्याच्यामध्ये सर स्टॅफोर्ड क्रिप्स हे नाव तुम्ही वाचलेलं असेल. परंतु त्यांनी शब्द काय दिला हो, यशस्वी निर्मिती. तर या यशस्वी निर्मितीसाठी सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे काय, कॅबिनेट मिशन. ओके, कॅबिनेट मिशन, ज्याला आपण काय म्हणतो, त्रिमंत्री योजना असं सुद्धा म्हणतो. तर या त्रिमंत्री योजनेच्या माध्यमातून संविधान सभेची यशस्वी काय झाली होती, निर्मिती झालेली होती. सो दुसरं स्टेटमेंट कसं आहे, चुकीचं. पहिलं बरोबर आहे. तिसरं, संविधान सभेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 207 जागा जिंकल्या. हे चुकलंय मित्रांनो, इथं 208 जागा पाहिजे होत्या आणि मुस्लिम लीगने 73 जागा जिंकल्या. हे बरोबर होतं, परंतु 207 ऐवजी 208 पाहिजे होतं. सो हे एक विधान कसं आहे, चुकीचं आहे. आणि चौथं, संविधान सभेमध्ये 8 महिला निवडून आल्या होत्या. हेही विधान मित्रांनो चुकीचं आहे. याचं कारण का, की संविधान सभेमध्ये 8 महिला नव्हत्या तर 8 अपक्ष निवडून आले होते बघा. ओके, ग्रुपवरती मी अपक्षांची नावं टाकलेली आहेत, तुम्ही एकदा ते पाहून घ्या. म्हणून मी तुम्हाला सांगतो की ग्रुप शक्यतो फॉलो करा, कारण की ह्याच्यामधून एकच उद्देश आहे आपला मित्रांनो, तो की तुमचा पॉलिटीमध्ये आणि करंटमध्ये मार्क नाही गेला पाहिजे. सो संविधान सभेमध्ये 8 अपक्ष होते, मग महिला किती होत्या तर 15 महिला निवडून आलेल्या होत्या. तर ह्या निवडणुकींना एकदा आपण ओव्हरलुक करूयात. उत्तरात आपल्याला मिळून गेलेलं आहे बघा, अयोग्य शोधायचं होतं. तर याच्यामधलं ब क ड पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. तर बघा, संविधान सभेच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये काँग्रेसने 208 जागा जिंकल्या, मुस्लिम लीगने 73 जागा जिंकल्या होत्या, ज्यामध्ये आपण सांगू शकतो की महिला या निवडणुकांमध्ये 15 निवडून आल्या होत्या. प्रत्येकी 1 जागा जिंकलेले 7 पक्ष होते आणि अपक्ष किती होते, ज्यामध्ये 8 सदस्य अपक्ष होते. या 8 पैकी काही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, ज्याच्यामध्ये बघा BL मित्तर, ओके, हे नाव तुम्हाला विसरायचं नाहीये. त्यानंतर सच्चिदानंद सिन्हा हे सुद्धा अपक्ष म्हणून निवडून आलेले होते. लक्षातच ठेवायचे तुम्हाला नाव ही मित्रांनो. सो त्याच्यामुळं पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक 2 हे असलं पाहिजे. दुसरा प्रश्न बघू, खालील विधाने अभ्यासा. विधान पहिलं काय होतं, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये, ह्यालाच आपण उद्देशिका, उद्देशपत्रिका, घटनेची नांदी, ओके, अजून ह्याला आपण प्रिएम्बल असं सुद्धा म्हणतो इंग्रजीमध्ये. तर या सरनाम्यामध्ये आत्तापर्यंत केवळ एकदाच दुरुस्ती झालेली आहे. हे विधान 100% बरोबर आहे. 42व्या घटना दुरुस्तीनुसार सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष, समाजवादी व एकता हे शब्द जोडण्यात आले. आता बघा, पेपरमध्ये काय होतं माहिती आहे का, तुम्ही फ्लोमध्ये वाचत जाता आणि तुम्हाला सर्वच बरोबर वाटतं, पण काळजीपूर्वक पॉलिटी सोडवत असताना, प्रश्न सोडवत असताना च, मात्र, आणि, फक्त, किंवा, परंतु, केवळ या शब्दांना थोडं काय करायचं, तुम्हाला फोकस करायचं आहे आणि विधान व्यवस्थितपणे वाचायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्या विधानाचा पूर्णपणे ॲक्युरसी तिथं जमली पाहिजे. सो ह्याच्यामध्ये इथंपर्यंत बरोबर होतं, परंतु इथं एकता शब्द पाहिजे होता का नव्हता. इथं शब्द काय पाहिजे होता, एकात्मता.
ह्यालाच आपण काय म्हणतो, अखंडता. एकता पहिल्यापासून शब्द होता, नंतर आलाय तो म्हणजे एकात्मता किंवा त्यालाच आपण अखंडता म्हणतो. सो हे विधान कसं असेल, चुकीचं असेल. मग पहिल्यातच आपण बघितलं होतं की केवळ एकदाच दुरुस्ती झाली, अर्थातच ती 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसारच ती दुरुस्ती झालेली आहे. तिसरं विधान, सरनामा हा कायदेमंडळासाठी अधिकाराचा स्त्रोत. ओके, कायदेमंडळासाठी अधिकारांचा स्त्रोत सरनामा किंवा प्रिएम्बल असू शकतं का? नाही. आणि जर अधिकारांचा स्त्रोत जर प्रिएम्बल नसेल किंवा सरनामा नसेल तर ती त्या कायदेमंडळाच्या अधिकारावरती कुठले निर्बंध घालू शकते का? शक्यच नाहीये. तर त्या प्रत्येक अधिकारावरती सरनामा प्रतिबंध घालू शकत नाही. हे आपल्याला वाचलेलं आहे आपण. सो इथे हे विधान कसं आहे, चुकीचं आहे बघा. सो विधान आपल्याला बरोबर नाहीत असं विचारलं होतं, हिथं गडबड होती पेपरमध्ये, म्हणून असे क्वेश्चन तुम्हाला मी आगामी काळामध्ये सुद्धा सोडवायला देणार आहे. बरोबर नाहीत म्हणजे कसे, चूक आहेत कोणते कोणते. सो ब आणि क ह्याच्यामधलं चुकीचं स्टेटमेंट असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. पुढचं बघा, खालीलपैकी बरोबर नसलेले विधान निवडा. पुन्हा एकदा सांगतो, हायलाईट करा, पेन्सिलने वगैरे तिथं मेन्शन करा की नक्की काय करायचंय. अयोग्य विधान तुम्हाला निवडायचं आहे. हत्ती हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले. यस, इट इज अ सिम्बॉल ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. हत्ती लक्षात ठेवा, एलिफंट. नंबर 2, B.N. राव. ओके, B.N. राव हे संविधान सभेचे संवैधानिक सल्लागार, कॉन्स्टिट्युशनल ॲडवायझर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. यांची नियुक्ती कोणी केली होती? तर लॉर्ड वेवेल. हे एक नाव लक्षात ठेवा, लॉर्ड वेवेल यांनी केली होती 11 डिसेंबर 1946 रोजी, म्हणजे पहिल्या अधिवेशनामध्येच 11 डिसेंबरला. हे विधानसुद्धा बरोबर आहे. तिसरं, H.V.R. अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य मसुदाकार होते. चीफ ड्राफ्ट्समॅन ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली हे नव्हते मित्रांनो. हे संविधान सभेचे कोण होते? सेक्रेटरी होते, म्हणजे हे कोण होते? सचिव होते. मग मुख्य मसुदाकार कोण होते? बॅनर्जी. S.N. बॅनर्जी हे संविधान सभेचे मुख्य मसुदाकार होते. सो तिसरं स्टेटमेंट ह्यामध्ये चुकीचं आहे. चौथं, प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनीच तर आपलं सुंदर हस्ताक्षर लेखन केलं होतं संविधानाचं. सो पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. तिसऱ्याचं तिसरं उत्तर. त्यापुढं बघा, 1946 मध्ये संविधान सभेला उद्घाटनाच्या अधिवेशनामध्ये किंवा अधिवेशन सत्रामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने सदिच्छा संदेश पाठवला नव्हता? म्हणजे थोडक्यात आपण कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आपली फॉर्मेशन झालेली होती, अर्थातच कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार झाली होती. म्हणून तर 9 डिसेंबर 1946ला सोमवार होता, सकाळची 11 वाजले होते आणि संविधान सभेच्या सर्वात ज्येष्ठ सदस्यांना म्हणजेच की सच्चिदानंद सिन्हा जे अपक्ष म्हणून निवडून आले होते, यांचं नाव कोणी सुचवलं? J.B. कृपलानी यांनी सुचवलं. मी एकदा ग्रुपवरती प्रश्न टाकला होता बघा, बरेच मुलं तो प्रश्न चुकले. प्रश्न असा होता तो की संविधान सभेला संबोधित करणारे पहिले व्यक्ती कोण होते? बऱ्याच लोकांना सिन्हा वाटतात, परंतु त्यांच्या नावाची शिफारस ही कोणी केली होती? J.B. कृपलानी यांनी केली होती, म्हणून त्याचं उत्तर J.B. कृपलानी असणार आहे. मग सच्चिदानंद सिन्हा हे सर्वात वयस्कर होते, सर्वात सिनियर होते आणि ही जी पद्धत फॉलो केली संविधान सभेने ती फॉलो केली होती फ्रान्स या देशाचं अनुकरण करून. ठीक आहे. सो त्याच्यामुळं हे तात्पुरते अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले. यांनी काय केलं? सगळ्या सदस्यांचं आभार मानलं. तसेच काही देशांनी आपल्याला शुभेच्छा संदेश पाठवलेले होते, ते शुभेच्छा संदेश त्यांनी वाचून दाखवले. यामध्ये दुपार झाली आणि दुपारीनंतर त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे, आरोग्याच्या कारणामुळे ते परत येऊ शकले नाहीत. म्हणून फ्रँक अँथनी हे नाव लक्षात ठेवा, यांनी तात्पुरते संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून कामकाज पाहिलेलं होतं. मग यांनी काय केलं होतं? सच्चिदानंद सिन्हा यांनी अमेरिकेने आपल्याला शुभेच्छा दिल्या होत्या, त्यांच्याही आपण वाचल्या. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या सुद्धा त्यांनी वाचल्या, चीनने सुद्धा आपल्याला दिल्या होत्या बघा. कॅनडा मात्र नाही. इथं कॅनडा हे उत्तर नसेल, म्हणजे या देशाने आपल्याला शुभेच्छा संदेश पाठवलेला नव्हता. पर्याय क्रमांक 4चं प्रश्न क्रमांक 4चं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न हा क्वेश्चन आयोगाचा आवडीचा क्वेश्चन आहे बघा. आगामी काही परीक्षांमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन 100% दिसू शकतो. आता ही अर्थातच टेस्ट आहे, त्याच्यामुळं म्हणून तर एक्सप्लेनेशन आपण घेतो ना. एक्सप्लेनेशन घेण्याचं कारणच काय आहे की बाबा एखादी टायपिंग मिस्टेक झाली असेल तर इथं आपण क्लिअर करूयात, म्हणून म्हणलं की व्हिडिओ तुम्हाला सेशन मी देणार आहे. खालीलपैकी कोणत्या तरतुदी संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना स्वीकारली त्याच दिवसापासून लागू करण्यात आल्या, तात्काळ लागू करण्यात आल्या असं म्हणता येते. 394 कलम जे होतं ते ह्यासाठीच होतं की या कलमानुसार या दिवशी म्हणजे 26 नोव्हेंबरला
16 कलमांची अंमलबजावणी करण्यात आलेली होती. बाकीचे जे मग रिमेनिंग राहिले ते कधी लागू झाले? 26 जानेवारी 1950ला, ज्या दिवशी आपलं संविधान लागू झालं. मग प्रश्न हा होता की या दिवशी कोणत्या कोणत्या लागू झाल्या? तर यामध्ये नागरिकत्व ही तरतूद लागू झाली होती मित्रांनो, लक्षात ठेवा. निवडणूक आयोग आणि त्याची कार्य ही सुद्धा तरतूद लागू झाली होती. मूलभूत अधिकार मात्र 1950च्या नंतर लागू झाले. सो क इथं नसेल. राष्ट्रपतीने शपथ घेणे हे बऱ्याच मुलांचं विसरून जातं, कारण का या 16 मध्ये एक कलम आहे, ते म्हणजे कलम नंबर 60. आणि कलम 60 काय सांगतं? राष्ट्रपतींची शपथ सांगतं. सो त्याच्यामुळं हे असायला पाहिजे, राष्ट्रपतींची शपथ घेणे. आणि आणीबाणी विषयक तरतुदी ह्या सुद्धा तरतुदी 1950 नंतर लागू झाल्या. सो याच्यामध्ये बघा, तुम्ही जर पाहिलं तर भारतीय नागरिकत्व, निवडणूक आयोग आणि त्याचे कार्य, राष्ट्रपतींची शपथ घेणे, म्हणजे अ ब ड असं कुठं दिसतंय तुम्हाला? हे दिसतंय बघा, अ ब क ड झालं होतं, मात्र अ ब ड हे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असायला पाहिजे. समजतंय? तसेच तात्पुरती संसद ही सुद्धा तरतूद त्याच वेळेस लागू झाली होती. लघु शीर्षके त्याच वेळेस तरतूद लागू झाली होती, मात्र कुठल्या कलमानुसार? 394व्या कलमानुसार लागू झाली होती. पुढचं, राज्यघटना निर्मितीची जबाबदारी पार पाडण्यासाठी घटना समितीने स्थापन केलेल्या कार्यपद्धतीविषयक नियम समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी काम केलं होतं? आता ह्या समितीबद्दल मुलांना अध्यक्ष माहीत असतात, परंतु एक गोष्ट ह्याच्यामध्ये मी तुम्हाला मेन्शन करून सांगतो. 9 डिसेंबरला पहिली बैठक भरली. 9 डिसेंबरचा सगळा घटनाक्रम मगाशी तुम्हाला मी सांगितला. 10 डिसेंबरला संविधान सभेमध्ये स्थापन झालेली पहिली समिती म्हणजे कोणती होती? तर कार्यपद्धतीविषयक समिती होती, ज्याला आपण रूल ऑफ प्रोसिजर म्हणतो. तर या समितीचे अध्यक्ष म्हणून कोणी काम केलं होतं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी काम केलं होतं. आणि यांनीच 11 डिसेंबर 1946 पासून ते पुढे संविधान आपलं अगदी स्वीकृत होईपर्यंत संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं होतं. त्याच्यामुळं राजेंद्र प्रसाद हे उत्तर इथं असायला पाहिजे. डॉक्टर बी आर आंबेडकर तुम्हाला माहितीच आहे. मसुदा समिती, यालाच आपण ड्राफ्टिंग कमिटी असं सुद्धा म्हणतो. ओके, ज्या समितीची स्थापना झाली होती 29 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन झाली होती. यामध्ये मी सदस्य लक्षात कसं ठेवायचे एक ट्रिक तुम्हाला बोललो होतो बघा. SMAARK कोणता शब्द आहे हा? स्मारक. मग कोणते कोणते नाव आहेत बघा? मोहम्मद सादुल्ला हे आसामचे होते. त्यानंतर KM मुन्शी हे बॉम्बेचे होते. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे मद्रासचे होते. गोपालस्वामी अय्यंगार ह्यांनीच लक्षात ठेवा जम्मू काश्मीरच्या कलम 370चा मसुदा बनवलेला होता. त्यानंतर माधवराव आणि TT कृष्णमाचारी. सो डोंट कन्फ्यूज. मी तर पुन्हा एकदा सांगतोय, 2 वेगवेगळी नाव आहेत बघा. एक म्हणजे TT कृष्णमाचारी आणि दुसरं म्हणजे VT कृष्णमाचारी. TT कृष्णमाचारी हे मसुदा समितीचे सदस्य होते, मात्र VT कृष्णमाचारी हे संविधान सभेचे उपाध्यक्ष होते. अर्थातच संविधान सभेला 2 उपाध्यक्ष होते, इथंच मी क्लिअर करून देतो. एक म्हणजे VT कृष्णमाचारी आणि दुसरं नाव कोणतं असेल? HC मुखर्जी. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की सर 2 उपाध्यक्ष करण्याची गरज का पडली होती? याचं कारण म्हणजे की ज्यावेळेस संविधान सभेचं पहिलं अधिवेशन पार पडलं तर या अधिवेशनामध्ये एका पण संस्थानिकांनी प्रवेश केलेला नव्हता. परंतु जेव्हा माउंटबॅटन योजना भारतामध्ये आली किंवा येणार आहे याची चाहूल काही संस्थानिकांना लागली, त्यानंतर 28 एप्रिल 1947ला 6 संस्थानिकांनी भारतीय संविधान सभेमध्ये प्रवेश केला होता. मग जेव्हा ते संविधान सभेमध्ये आले त्यांनी ही डिमांड ठेवली समोर संविधान सभेच्या की आमचं पण एक प्रतिनिधित्व असलं पाहिजे, म्हणून त्यांचा एक सदस्य किंवा त्यांचा एक व्यक्ती इथं उपाध्यक्ष म्हणून निवडला गेलेला होता. सो हे लक्षातच तुम्हाला ठेवायचं आहे. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. ओके, क्रिडेन्शियल कमिटी या समितीचे ते काय होते? अध्यक्ष होते बघा. क्रिडेन्शियल कमिटी इंग्रजीमध्ये तुम्ही वाचू शकता. गणेश वासुदेव मावळणकर. संविधान सभेची जी कार्य आहेत, फंक्शन्स हा शब्द महत्त्वाचा आहे बघा इथं. संविधान सभेची म्हणजे रूल ऑफ प्रोसिजर बट फंक्शन हा जर शब्द आला तर तिथं उत्तर काय असलं पाहिजे? गणेश वासुदेव मावळणकर. आणि हे आपल्या महाराष्ट्राचे होते, ज्यांनी पुढे जाऊन लोकसभेचे पहिले स्पीकर म्हणून काम केलेलं आहे. अगदी संविधान सभेला जेव्हा कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला होता तेव्हा गणेश वासुदेव मावळणकर हे संविधान सभेचे अध्यक्ष असायचे. आणि जेव्हा घटना निर्मितीचं काम पाहिलं जात होतं तेव्हा अध्यक्ष असायचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. सो समित्याही तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न महत्त्वाचा, परंतु बऱ्याच मुलांचा हा कन्फ्युजन होतं.
आपण हे तर क्लिअर करू बघा. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आणि त्याचे स्रोत जुळत नाही, म्हणजे कोणती जोडी चुकीची असताना म्हणायचे. कायद्याने घालून दिलेली पद्धत, ह्यालाच आपण काय म्हणतो दुसऱ्या भाषेमध्ये, कायद्याने प्रस्थापित केलेली पद्धत. कुठून घेतली आपण? जपानकडून, ज्याला आपण काय म्हणतो प्रोसेस एस्टॅब्लिश बाय लॉ. राईट आहे. नंबर 2, कायद्याची योग्य पद्धत. अर्थातच हे बिलकुल बरोबर आहे. या कायद्याची योग्य पद्धतीलाच आपण काय म्हणतो? कायद्याची उचित प्रक्रिया. उचित म्हणजेच काय? योग्य. दॅट मीन्स ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. हे अमेरिकेमध्ये फॉलो केलं जातं. दुसरं हे बरोबर आहे स्टेटमेंट, किंवा दुसरी जोडी बरोबर आहे. त्यानंतर कायद्याचे राज्य, ज्याला आपण काय म्हणतो रूल ऑफ लॉ, हे ब्रिटन 100% बरोबर आहे. ओके. कारण का? एडवर्ड कोक यांनी या संकल्पनेला ओरिजिनेट केलं होतं, हे लक्षात ठेवा. मात्र पुढे जाऊन 1885च्या दरम्यान प्रोफेसर A.V. डायसी यांनी रूल ऑफ लॉ या कन्सेप्टला थोडं इलेबोरेट केलं. सो त्याच्यामुळं या कन्सेप्टचा जनक कोण आहे असा जर प्रश्न आला तर बऱ्याच लोकांना A.V. डायसी वाटतं, परंतु एडवर्ड कोक आहेत बरं का, हे त्या संकल्पनेचे जनक आहेत. तिसरी ही बरोबर आहे. चौथं, कायदा करण्याची पद्धत. आता बऱ्याच लोकांना काही ठिकाणी ह्या गोष्टी वाचायला मिळत नाहीत, परंतु तुम्हाला इथं लॉजिक लावता आलं पाहिजे बघा. कारण का? भारतामध्ये बेसिकली मला सांगा, कायदा करण्याचं काम कोण करतं? कायदेमंडळ करतं. मग भारतामध्ये कायदेमंडळ म्हणून कोण काम करतं? संसद करतं. आता तुम्हाला माहित असेल की भारतामध्ये अध्यक्षीय पद्धती आहे का संसदीय शासन व्यवस्था आहे किंवा संसदीय पद्धती आहे? तुम्ही लगेच तुम्हाला आठवलं असेल बघा की भारतामध्ये संसदीय व्यवस्था आहे. मग ही संसदीय व्यवस्था आपण कुठून घेतली? ब्रिटनकडून घेतली. अर्थातच कायदा करण्याची पद्धत सुद्धा आपण कुठून घेतली पाहिजे? ब्रिटनकडूनच घेतली पाहिजे, अमेरिकेकडून घेतली नाही पाहिजे. सो चौथी जोडी ह्याच्यामध्ये कशी आहे? चुकीची आहे. गॉट इट. सो ह्याच्यामध्ये अजिबात कुठेही कन्फ्युजन होऊ देऊ नका. असाच कायदा हा शब्द अजून येतो काही ठिकाणी बघा, जसं की कायद्यापुढे समानता. कायद्यापुढे समानता. आणि दुसरी आहे ती म्हणजे कायद्याचे समान संरक्षण. कायद्याचे समान संरक्षण. कायद्यापुढे समानता ही ब्रिटनची कन्सेप्ट आहे बघा, आणि कायद्याचे समान संरक्षण हे अमेरिकन कन्सेप्ट आहे. यातली ब्रिटनची जी संकल्पना आहे ती निगेटिव्ह आहे, ही पॉझिटिव्ह आहे. हे मूलभूत हक्कांमध्ये डिस्कस करताना आपण बोलूयात. त्यापुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहेत? इझी क्वेश्चन होता, एकदम ॲनालिटिकल स्वरूपाचा हा क्वेश्चन होता. तुम्हाला माहिती आहे की भारतामध्ये स्वतंत्र न्यायमंडळाचं अस्तित्व आहे. कारण का? कलम नंबर 50 आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जे DPSP मधलं कलम आहे, मार्गदर्शक तत्वांमधलं, हे स्पष्टपणे सांगतं की तुमच्या कार्यकारी मंडळापासून म्हणजे एक्झिक्युटिव्ह पासून ज्युडिशरी ही कशी असेल? इंडिपेंडंट असेल, स्वतंत्र असेल. सो हे वैशिष्ट्य असणार आहे. दुसरं, केंद्रीय कार्यकारी मंडळाची सर्वोच्चता. आता बघा, ह्याचा अर्थ असा होतोय की आपल्या लोकशाहीचे जे आधारस्तंभ आहेत हे मुख्यतः 3 आहेत, अप्रत्यक्षपणे 4 असतात. 3 कोणते कोणते महत्त्वाचे पिलर आपले कोणते आहेत? एक म्हणजे कार्यकारी मंडळ, दुसरं म्हणजे कायदेकारी मंडळ, आणि तिसरं म्हणजे न्यायमंडळ. आणि चौथा जो ऑर्गन आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे आपलं मीडिया, प्रसार माध्यम ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. तर यामध्ये नक्की डॉमिनंट कोण आहे? ओके, डॉमिनंट कोण आहे हे आपल्याला कशाच्या माध्यमातून बघावं लागतं? वेगवेगळ्या केसेसच्या माध्यमातून. तुम्ही खटले वेगवेगळे बघितले असतील, जसं की तुमच्या ओळखीच्या पैकी तुम्ही गोलकनाथ बघितला असेल, केशवानंद भारती बघितला असेल, मनेका गांधी बघितला असेल, मिनर्वा मिल्स बघितला असेल, SR बोमई बघितला असेल. तर ह्या सर्व गोष्टी ज्या झाल्या हे कशामुळे झालेत माहिती आहे का मित्रांनो? सर्वोच्चतामुळे झालेलं आहे. त्याच्यामुळे भारतामध्ये असं फक्त केंद्रीय कार्यकारी मंडळ सर्वोच्च आहे असं म्हणू शकतो का आपण? नाही म्हणू शकत. सो ब हे काय असेल? चुकीचं असेल. मग अशा वेळेस उत्तरापर्यंत लगेच पोहोचायचा प्रयत्न करायचा. एखादा ऑप्शन जर तुमचा एलिमिनेट झाला तर उत्तर तुम्हाला लगेच मिळून जाणार आहे. बघा, ब चुकीचा आहे म्हणजे हा ऑप्शन गेला बघा, हा पण गेला, चौथा पण गेला, पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर असेल. केंद्र आणि राज्यामध्ये सत्तेची विभागणी केलेली आहे. अर्थातच केलेली आहे ना. भारतामध्ये संघराज्य व्यवस्था आहे ज्यामध्ये अधिकारांची विभागणी हे स्पष्टपणे सांगितलेले आहे. फक्त कार्यकारी अधिकार, कायदेकारी अधिकार आणि प्रशासकीय अधिकार यांची विभागणी केली आहे मित्रांनो. आपल्या न्यायव्यवस्थेची विभागणी केलेली नाही. हायलाईट करून ठेवा. बऱ्याच लोकांना असं वाटतं की सुप्रीम कोर्ट केंद्रात आहे, राज्यामध्ये हायकोर्ट आहे, तर मग ती विभागणीच आहे की नाही. आपली न्यायव्यवस्था ही स्वतंत्र आहे आणि एकात्मिक स्वरूपाची आहे. त्याच्यामुळं इथं तुम्ही सत्तेच्या विभागणीमध्ये बाकी काही घेऊ शकता, फक्त न्यायालयीन विभागणी घेऊ शकत नाही. सो हे तर विधान कसं आहे? बरोबर आहे.
आणि संविधानाची सर्वोच्चता. भारतामध्ये सर्वोच्च काय तर आपलं संविधान आहे, म्हणून तर आपण काय म्हणतो, कॉन्स्टिट्यूशन इज बेसिक फंडामेंटल लॉ ऑफ द लँड किंवा लॉ ऑफ द कंट्री. सो अ, क आणि ड तुम्हाला उत्तर ऑलरेडी मिळून गेलेलं होतं. पुढचा प्रश्न बघू. चला, हे सोपे प्रश्न होते. भारतीय राज्यघटनेत तरतूद असलेला संघवाद, ह्याला आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये, फेडरलिझम. खालीलपैकी कोणत्या देशाच्या संघवादाशी मिळता जुळत आहे? कन्फ्युजन तुमचं दोनच देशांमध्ये होणार, एक तर अमेरिकेमध्ये होईल आणि दुसरं म्हणजे कॅनडामध्ये होईल. हे तर दोन तुमचे इलिमिनेट इथंच ऑप्शन होत आहेत. भारतामध्ये संघराज्य व्यवस्था आहे का तर नक्कीच आहे, परंतु भारतातली जी संघराज्य व्यवस्था आहे ही कशी आहे हो, प्रभावी केंद्र असलेली संघराज्य व्यवस्था आहे. म्हणजे सेंटर काय स्ट्रॉंग आहे, अधिकारांची विभागणी तर आहेच, परंतु वेळ आल्यानंतरनं हायेस्ट पॉवर किंवा जास्त अधिकार कोणाला आहेत, केंद्राला आहेत. म्हणून प्रभावी केंद्र असलेले संघराज्य हे आपण घेतलंय, कॅनडाकडून घेतलंय. सो पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असायला पाहिजे. पण जगातलं सगळ्यात जुनं संघराज्याचं मॉडेल जर विचारात घेतलं तर ते आहे मित्रांनो अमेरिकेचं. मग आपण अमेरिकेला का नाही फॉलो केलं, हे तुम्ही वाचलं असेल बघा. ज्याच्यामध्ये अमेरिकेमध्ये काही सुरुवातीला कॉलनीज होत्या, वसाहती होत्या, त्या एकत्र आल्या, अर्थातच त्यांच्यामध्ये करार झाला, आणि करार झाला त्याच्यामुळं त्यांच्यातलं कुठलंही राज्य आज त्या करारामधून बाहेर पडू शकतं. तसं भारतात आणि कॅनडामध्ये करार झाला आहे का, नाही झाला. म्हणून भारतातलं कुठलं राज्य उद्या जाऊन बाहेर पडू शकतं का आपल्या संघातून, नाही पडू शकत. आता तुम्हाला मी त्याचं टेक्निकल भाषेमध्ये सांगतो की केंद्रीकरणाच्या प्रवृत्तीमधून सेंट्रलायझेशनच्या पर्पजने निर्माण झालेलं फेडरलिझम जे आहे ते म्हणजे अमेरिका आहे. मात्र डिसेंट्रलायझेशनच्या माध्यमातून फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पज, प्रशासकीय कारणासाठी निर्माण झालेलं जे संघराज्य व्यवस्था आहे ते आपण कॅनडाकडून फॉलो केलेली आहे. उत्तर ह्याचं कॅनडा असायला पाहिजे. दक्षिण आफ्रिकेकडून आपण काय घेतलेलं आहे बघा, घटना दुरुस्तीची पद्धत लक्षात ठेवा. आणि जे राज्यसभेचे सदस्य असतात का त्यांचं इलेक्शन पद्धत ही आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे. अमेरिकेकडून आपण काय काय घेतलंय, ज्याच्यामध्ये आत्ताच मी तुम्हाला सांगणार होतो परंतु आता मी ॲड करतो, ते म्हणजे मूलभूत हक्क घेतलेले आहेत. वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत बघा. ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायालयीन पुनर्विलोकन आहे, स्वतंत्र न्याय व्यवस्था ज्याला आपण इंडिपेंडंट ज्युडिशरी म्हणतो, तसेच व्हाईस प्रेसिडेंट हे सुद्धा पद घेतलेलं आहे, उपराष्ट्रपती हे पद घेतलेलं आहे, राष्ट्रपतींचा महाभियोग कलम 61 नुसार इम्पिचमेंट प्रोसेस ऑफ प्रेसिडेंट. तसंच आपण बोलू शकतो याच्यामध्ये की सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची पद्धत सुद्धा आपण अमेरिकेकडूनच घेतलेली आहे. आणि शेवटी राहिला ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाकडून काय काय घेतले आपण, जॉईंट सेशन, संयुक्त बैठक कलम 108, त्यानंतरनं समवर्ती सूची कॉन्करंट लिस्ट, आणि व्यापार आणि वाणिज्य यांचे स्वातंत्र्य, ज्याला आपण व्यापार ट्रेड अँड कॉमर्स यांचं फ्रीडम म्हणतो, तर हे आपण घेतलेलं आहे, ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे. पुढचा 10वा प्रश्न बघा. खालील विधाने तुम्हाला अभ्यासायची होते. पहिलं विधान, आणीबाणीची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये जर्मनीच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे. मी तेच म्हणलं मग अशी फ्लोमध्ये वाचलं तर हे बरोबर वाटणार, पण हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. आणीबाणीची तरतूद आपण घेतलेली आहे 1935च्या भारत सरकार कायद्यामधून घेतलेली आहे. मात्र या आणीबाणीच्या दरम्यान मूलभूत हक्क तुमचे निलंबित होतात, सस्पेंड होतात. ओके, तर ही तरतूद आपण कोणून घेतलेली आहे, जर्मनीच्या वायमर संविधानामधून घेतलेली आहे मित्रांनो. सो याला थोडं मी करेक्ट केलं. दुसरं, घटक राज्यासाठी असलेल्या राज्यपालाची तरतूद कॅनडाच्या घटनेतून घेतलेली आहे. हे सुद्धा विधान तुम्हाला वाचल्यानंतर कन्फ्यूज करू शकतं. हे सिंपल काय म्हणतंय की राज्यासाठी एक राज्यपाल, म्हणजे राज्यपालाची तरतूद आपण कॅनडाकडून घेतली असं बोलतंय. हेही विधान चुकीचं आहे मित्रांनो. कारण का, आपण कॅनडाकडून काय घेतलंय तर केंद्राचा प्रतिनिधी, राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नियुक्त केला जाईल हे आपण कॅनडाकडून फॉलो करतो. मात्र राज्यपाल हे पद आपण घेतलंय कुठून तर 1935च्या भारत सरकारच्या कायद्यामधून घेतलेलं आहे. सो दोन्ही विधान याच्यामध्ये कसे आहेत मित्रांनो, चूक आहेत. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असलं पाहिजे. पुढं सिंपल क्वेश्चन होता, आयोगाने यापूर्वी सुद्धा विचारला होता. कन्सेप्ट क्लिअर असतील तर असे क्वेश्चन तुमचे चुकत नाहीत, तिथं पाठ करण्याची काही आवश्यकता नाही आहे. बघा, संघीय शासन व्यवस्थेमध्ये म्हणजे फेडरेशनमध्ये, फेडरेशन म्हणजे काय, फेडॉस, फेडॉस हा त्याचा खरा मूळ शब्द आहे. बघा, फेडरेशन म्हणजेच अधिकारांची विभागणी. आणि जर अधिकारांची तुम्ही विभागणी करताय मित्रांनो, तर तिथं तुम्ही विभागणी जर करताय, डिस्ट्रीब्युशन करताय, म्हणजे
एका बाजूला हित सगळे अधिकार आहेत, ह्याची तुम्ही विभागणी करताय, तर हे काय झालं? केंद्रीकरण झालं का विकेंद्रीकरण झालं? अर्थातच हे विकेंद्रीकरण झालं. म्हणून सत्तेचं विकेंद्रीकरण केलेलं असतं. कशामध्ये? संघीय शासन व्यवस्थेमध्ये. मी फरक मगाशी सांगितला तुम्हाला, पुन्हा एकदा हायलाईट करून सांगतो. सत्तेचं विकेंद्रीकरण केलेलं असलं तरी सुद्धा प्रबळ जे असेल ते केंद्र असेल. हे आपण फॉलो कुठून करतो? कॅनडाकडून करतो. मात्र अमेरिकेमध्ये असं फॉलो आहे का? नाहीये. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती भारतीय राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्ये समजता येतील? सिंपल क्वेश्चन होता. अर्थातच सर्वश्रेष्ठ आपल्याकडे राज्यघटना आहे, बरोबर आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन अर्थातच आहे. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय? कायदे मंडळाने केलेला जो कायदा आहे त्याची घटनात्मक वैधता तपासणं हे न्यायालयांचं काम आहे ना. दॅट इज कॉल्ड ज्युडिशियल रिव्ह्यू. कल्याणकारी राज्य, तुम्ही जर मार्गदर्शक तत्त्वे बघितली भाग 4 मध्ये, कलम 36 ते 51 मध्ये, तर कल्याणकारी राज्य निर्माण करणं, वेलफेअर स्टेट निर्माण करणं हे राज्यसंस्थेचं काय जबाबदारी आहे. हे सुद्धा वैशिष्ट्य आहे. अ ब क तर 100% आहे. आणि घटनादुरुस्तीबाबतचे संसदेचे मर्यादित अधिकार, हे जरा समजून घ्या. घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला आहे कलम 368 अंतर्गत. पण संसद अमर्यादित स्वरूपात घटनादुरुस्ती किंवा घटनेत बदल करू शकते का? नाही करू शकत. ह्याचं कारण म्हणजे 1973ची केशवानंद भारती केस. या केसमध्ये बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन, ज्याला आपण संविधानाची मूलभूत संरचना हे तत्व म्हणतो, याचा उगम झाला. यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं अर्थातच 368 अंतर्गत संसदेला संविधानात बदल करण्याचे अधिकार आहेत, मात्र ते अमर्यादित नाही आहेत, म्हणजेच ते मर्यादित स्वरूपाचे आहेत. सो ड सुद्धा हे वैशिष्ट्य असणार आहे. अ ब क ड, पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असेल. पुढचा क्वेश्चन, संसदीय शासन पद्धतीचे खालीलपैकी कोणते दोष समजले जातात? म्हणजे कुठले वीक पॉईंट आहेत कशाचे? पार्लिमेंटरी सिस्टीमचे. आता बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला हे आपण उत्तर काढूच, पण अगोदर मी तुम्हाला हे काही गोष्टी सांगेल. बघा, लोकशाही, लोकांनी लोकांसाठी लोकांच्या मार्फत चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही. 2 प्रकारचे असते, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, म्हणजेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाहीचं उदाहरण कोणतं आहे? स्वित्झर्लंड, जिथं लोकांचा थेट सहभाग लोकशाहीमध्ये असणार आहे आणि इथं अप्रत्यक्षपणे असेल. या प्रत्यक्षाचे परत 2 प्रकार पडतात. त्यातला पहिला आहे तो म्हणजे पार्लिमेंटरी सिस्टीम आणि दुसरी आहे ती म्हणजे प्रेसिडेन्शियल सिस्टीम. ह्याला आपण संसदीय शासन व्यवस्था, ह्याला आपण अध्यक्षीय शासन व्यवस्था म्हणतो. संसदीय शासन व्यवस्था म्हणजे काय की इथं हेड ऑफ स्टेट, त्याला आपण राष्ट्रप्रमुख म्हणतो, आणि हेड ऑफ गव्हर्नमेंट ह्याला आपण शासन प्रमुख म्हणतो. हे असे 2 वेगवेगळे पद असतात. इथं सुद्धा ती पदं असतात. कुठले कुठले? राष्ट्रप्रमुख आणि शासन प्रमुख. मात्र अध्यक्षीय शासन व्यवस्थेमध्ये दोन्हीही ही पदं धारण करणारी व्यक्ती एकच असतो. म्हणजे ह्याचं उदाहरण आपण देऊ शकतो ते म्हणजे अमेरिका. ओके, इकडं संसदीय शासन व्यवस्थेमध्ये राष्ट्रप्रमुख हा कोण असेल? राष्ट्रपती असेल. आणि शासन प्रमुख कोण असेल? पंतप्रधान असेल. बघा, आता हा शासन प्रमुख पंतप्रधान आहे, राष्ट्रप्रमुख राष्ट्रपती, परंतु नामधारी प्रमुख आपण कोणाला म्हणतोय? राष्ट्रपतींना म्हणतोय. वास्तविक प्रमुख कोणाला म्हणतो आपण? पंतप्रधानाला म्हणतो. त्याच्यामुळं संसदीय व्यवस्थेमध्ये कुठेतरी हे चुकीचा वापर करू शकतात. त्यालाच तर प्रश्न विचारलाय ना की कोणते दोष सांगा मला, कळतंय? सो राष्ट्रपती, पंतप्रधान. मग हे तुम्ही उदाहरण देऊ शकता, ब्रिटन देऊ शकता, आपला भारत देऊ शकता. भारतात आणि ब्रिटनमध्ये पण एक थोडा फरक आहे बघा. तो म्हणजे कुठला? की भारतामध्ये जो राष्ट्रप्रमुख आहे म्हणजेच राष्ट्रपती, हा जनतेच्या माध्यमातून निवडून दिला जातो एका विशिष्ट कालावधीसाठी. त्यालाच तर आपण गणराज्य असं म्हणलं जातं. रिपब्लिक त्याचाच अर्थ होतो ना. आणि दुसऱ्या बाजूला राजेशाही हे ब्रिटनमध्ये फॉलो केलं जातं, जिथं जो राष्ट्रप्रमुख असतो हा वंश परंपरेने पद धारण करतो. तर अर्थातच या संसदीय शासन व्यवस्थेचे तुम्हाला दोष विचारलेले आहेत की जिथं मग पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ चुकीच्या पद्धतीने वापर करू शकतं. बघा, इथं अस्थिर शासन आहे, अर्थातच अनस्टेबल गव्हर्नमेंट असणार आहे. इथं बहुमत गमवलं, अविश्वास ठरावाला जर त्यांना पारित म्हणजे सामोरं जाता आलं नाही तर ते अस्थिरच होणार आहे. मंत्रिमंडळाची हुकुमशाही निर्माण होऊ शकते, जुलूमशाही निर्माण होऊ शकते, कौशल्यहीनांचे शासन. तुम्ही बघा ना, इथं तुम्ही जे निवडून दिलेले सदस्य आहेत तर हे प्रत्येकाचं ग्रॅज्युएशन किंवा PhD वगैरे असं काय झालेलं आहे का? नाही आहे. कौशल्यहीनांचं शासन सुद्धा निर्माण होऊ शकतं तिथं, कारण ते डेमोक्रेसी आहे. आणि सत्ता विभाजनाच्या विरुद्ध ते काम करू शकतात, म्हणजे ज्याला आपण डिव्हिजन ऑफ पॉवर्स म्हणूयात.
ओके, सेपरेशन, ज्याला आपण डॉक्ट्रिन ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर ज्याला म्हणतो बघा, सत्तेचं विभाजन प्रॉपर झालं पाहिजे, परंतु ह्यांची हुकुमशाही झाल्यामुळे ह्यांना काय वाटू शकतं की विभाजन नकोच, सगळे एका जागेवरच पाहिजे. सो हे सुद्धा निर्माण होऊ शकतं. सो सगळी वैशिष्ट्ये आहेत किंवा दोष आहेत कशाचे, संसदीय शासन पद्धतीचे. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असायला पाहिजे. पुढं आता अशा फॅक्च्युअल गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला पाठच करावं लागतात, ह्याच्यात काहीच कन्सेप्ट नाही आहेत, पण तरीसुद्धा एक मी ट्रिक सांगतो बघा. अगदी तुम्हाला काहीच नाही आलं पेपरमध्ये, काहीच नाही आठवलं तर ती फॉलो करा फक्त. बघा, भारतीय संविधानाला एक सामाजिक प्रलेख, ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, कॉन्स्टिट्यूशन इज अ सोशल डॉक्युमेंट, हे नाव कोणी दिलं? म्हणजे आपलं सोशल डॉक्युमेंट म्हणलंय, चांगलं मत म्हणलंय ना. एक तुम्हाला नाव सांगतो बघा, ग्रॅनविल ऑस्टिन. हे असं व्यक्तिमत्व होतं, तुम्ही ह्यांची कुठलीही मतं बघा, तुम्ही कुठल्याही बाबतीमध्ये यांनी प्रत्येक वेळेस पॉझिटिव्हच मत मांडलेलं आहे बरं का. कधीही यांनी निगेटिव्ह मत आपल्या घटनेबद्दल मांडलेलं नाही. हे तुम्हाला मी कधी सांगितलंय, काहीच जर आठवलं नाही तर. अगदी तर जर क्रिटिसिझम असते, टीका असती, तर हे पहिलेही एलिमिनेट झाले असते. हे तुम्हाला क्वेश्चन सोडवल्यानंतर हळूहळू काय होतो, सराव होतो. उत्तर ह्याचं ग्रॅन्युअल ऑस्टिन पाहिजे. 15वा, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे? पाठीमागं डिपार्टमेंटल PSIच्या मुख्य परीक्षेला हा प्रश्न आलेला होता. एक्सपेक्टेड आपण सांगितलं होतं, तो आला. क्रम योग्य आहे, त्यांनी सिक्वेन्स सांगितलेला आहे. सो से डे रे. आता अभ्यास करताना तुम्ही अशा छोट्या छोट्या ट्रिक तुमच्या बनवल्या पाहिजेत. तुम्ही लक्षात काही ठेवू शकता ना. मग या ट्रिक तुम्हाला तिथं कामाला येतात. मग मी असं का लिहिलं हे सांगतो तुम्हाला. सॉव्हरेन, ज्याला आपण सार्वभौम म्हणतो, नंतर समाजवादी, ज्याला आपण सोशलिस्ट म्हणूयात, सेक्युलर धर्मनिरपेक्ष, नंतर डेमोक्रॅटिक लोकशाही, आणि रिपब्लिक म्हणजे गणराज्य. सो कुठे दिसतंय बघा तुम्हाला, सार्वभौम, समाजवादी. सो पहिला आणि तिसरा ऑप्शन तर गेला. त्यानंतर धर्मनिरपेक्ष, इथं गणराज्य येते. सो दुसराही ऑप्शन केला. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर तुमचं असलं पाहिजे. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक आणि गणराज्य. यात जर तुम्ही पाहिलं तर बघा, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने ॲड केलेले आहेत? मग अशी सांगितलं 42वी घटनादुरुस्ती 1976, ज्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी झाली होती 3 जानेवारी 1977ला, आणि इंदिरा गांधींच्या कालावधीमधली ही घटनादुरुस्ती, जिला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं सुद्धा म्हणलं जातं. ठीक आहे, पुढं चला आता तुम्हीच उत्तर द्या किंवा तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे. भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेत शेवटी समाविष्ट केलेल्या शब्दांचा गट निवडा. शेवटी म्हणजे काय? नंतर. हा त्याचा अर्थ होतोय. सांगितलेत तुम्हाला आताच. कुठले कुठले हो? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. हा शब्द गडबड करू नका. ह्याला अखंडता हा शब्द सुद्धा देऊ शकता योग, देता योग. एकता मात्र येणार नाही बरं का. युनिटी हा पहिल्यापासून वर्ड होता, नंतर ॲड झालेला एकात्मता. पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर असलं पाहिजे 42व्या घटनादुरुस्तीने. सिंपल क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर नाही, म्हणजे कोणतं वाक्य चूक आहे हे तुम्हाला शोधायचं होतं. 1946च्या त्रिमंत्री योजनेच्या माध्यमातून बघा, 1946च्या त्रिमंत्री योजनेच्या माध्यमातून संविधान सभेची निर्मिती करण्यात आली होती. बोललोय आपण, हेच बरोबर आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आली, हेही बरोबर आहे. घटना समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. दिस इज राईट. मात्र पहिलं अधिवेशन जर विचारलं तर 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1946 या दरम्यान ते पार पडलं होतं. आणि घटना समितीचं 6वं अधिवेशन हे सर्वात मोठं अधिवेशन ठरलं, हे विधान मात्र चुकीचं आहे मित्रांनो. उलट 6वं अधिवेशन जे होतं का, हे सर्वात छोटं, स्मॉलेस्ट सेशन. टोटल 11 पार पडले ना, 11 अधिवेशनं पार पडली होती, आणि 12वं एक विशेष अधिवेशन पार पडलं होतं. ते 24 जानेवारी 1950ला पार पडलं होतं, ज्यामध्ये काही सदस्यांनी 284 सदस्यांनी सह्या केलेल्या होत्या. जिथं बाहेर नेमका पाऊस सुरू होता, ते विशेष अधिवेशन आहे. मात्र त्यापूर्वी 11 अधिवेशनं पार पडली. त्याच्यापैकी सर्वात छोटं हे 6वं, आणि सर्वात मोठं कोणतं होतं मग? हे 7वं होतं बघा. नोव्हेंबर 1948 पासून हे अधिवेशन सुरू झालं होतं. ते जवळपास जानेवारी 1949 पर्यंत ते अधिवेशन सुरूच राहिलं होतं. ठीक आहे, पुढं सिंपल क्वेश्चन आहे. चला आता हे कॅबिनेट मिशन योजनेसंदर्भात खालीलपैकी कोणती जोडी जुळत नाही? कोणती जोडी चुकीची असते म्हणतायत? 389 सदस्य होते. हे स्ट्रक्चर तुमचं पाठच असलं पाहिजे. उत्तर तुम्हाला लगेच नंतर मिळून जाईल. 389 पैकी
292 हे ब्रिटिश प्रांताचे होते, 4 चीफ कमिशनरांचे होते आणि 93 प्रिन्सली स्टेट्स म्हणजे संस्थानिकांचे होते. सो ह्या सगळ्यांची टोटल बघा 389 आली पाहिजे. यात निवडणुका झाल्या होत्या ह्या 292 अधिक 4 म्हणजे 296 जागांसाठी. इथं निवडणुका झालेल्या नव्हत्या. तर बघा जोडा त्यांनी विचारलेले आहेत. आता उच्चायुक्तांचे प्रांत, तर बरोबर चीफ कमिशनरांचे प्रांत 4 होते. ह्याचं लक्षात ठेवा ABCD. अजमेर, मारवाड ज्याला आपण म्हणतो, बलुचिस्तान, कुर्ग आणि दिल्ली असे ते 4 होते. प्रांतांचे प्रतिनिधी किती होते? 292, बिलकुल बरोबर आहे. संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी 73 नाही, हे तर किती पाहिजे होतं? 93 पाहिजे होतं. मग हे 73 काय बघितलंय आपण? निवडणुकीमध्ये मुस्लिम लीगने जिंकलेल्या जागा बघितलेल्या आहेत. सो तिसरं चुकीचं आहे. आणि एकूण सदस्य संख्या 389 तर मी वरतीच लिहिलेली होती. हे असे बेसिक क्वेश्चन असतात मित्रांनो. आयोग रिपीट क्वेश्चन विचारतं, फक्त विचारण्याचा अँगल जो आहे ना तो थोडा बदलतं, म्हणून मुलांना थोडा अवघड वाटतं. आणि तोच आपला उद्देश आहे. यूट्यूबला मी लेक्चर जे आता इथून पुढे घेणार आहे किंवा बॅचेसला आता ज्या सगळ्या लॉन्च आपण नवीन करणार आहे 2025 साठी, तोच उद्देश आहे माझा की कंटेंट तर तुम्हाला देईलच, परंतु आपण त्यामध्ये प्रश्नसुद्धा सोडवून तुमच्याकडून घेऊयात, जेणेकरून आता मी काही प्रॉब्लेम नाही, रोज 2 तास म्हणलं तरी घेऊ शकतो, 3 तास म्हणलं तरी हक्काने इथं लेक्चर घेऊ शकतो. सो आपला स्टुडिओ आहे. पुढं खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? कोणतं विधान बरोबर आहे असते म्हणते? मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष HC मुखर्जी होते, चूक आहे बघा हे. अल्पसंख्याक हक्क उपसमितीचे अध्यक्ष JB कृपलानी होते, हे सुद्धा विधान चूक आहे. आता बघा मुख्य होते ती म्हणजे एक सल्लागार समिती, त्यात तशा 3 होत्या उपसमित्या मेजरली, परंतु त्यातल्या 2 आपल्याला ध्यानात ठेवायच्या पेपरला जाताना. एक म्हणजे मूलभूत हक्क उपसमिती आणि दुसरी म्हणजे मायनॉरिटीज अल्पसंख्याक उपसमिती. मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष होते JB कृपलानी, यांच्या मिसेस कोण? सुचेता कृपलानी, ज्या भारतातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या. आणि HC मुखर्जी यांचं नाव मगाशी मी सांगितलं होतं तुम्हाला, काय हो, संविधान सभेचे हे काय होते? उपाध्यक्ष राहिलेले होते. तर हे अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते. मात्र मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण, असा जर क्वेश्चन आला इन फ्युचर, तर त्याचं उत्तर असेल बघा सरदार वल्लभभाई पटेल. गडबड करू नका, ठीक आहे. सो दोन्ही विधान कसे आहेत त्याच्यामधली चुकीचे आहेत. बरोबर कोणते आहेत? तर दोन्ही विधानं चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर मिळायला पाहिजे. पुढचं चला. खालीलपैकी कोण महिला संविधान सभेच्या सदस्य नव्हत्या? इझी क्वेश्चन होता. किती महिला होत्या टोटल? 15. त्यात सुचेता कृपलानी होत्या. संयुक्त प्रांतामधून या निवडून आलेल्या होत्या, म्हणजे युनायटेड प्रोव्हिन्स. ह्याच भारताच्या पहिल्या काय बनल्या? महिला मुख्यमंत्री बनल्या. विजयालक्ष्मी पंडित ह्या सुद्धा संयुक्त प्रांतातूनच निवडून आलेल्या होत्या आणि ह्यांनी युनायटेड नेशनमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. सरोजिनी नायडू या बिहार प्रांतामधून निवडून आल्या होत्या आणि यांच्या नावावरती रेकॉर्ड आहे की भारतातल्या पहिल्या महिला त्या राज्यपाल ठरलेल्या आहेत. एस सुब्बलक्ष्मी मात्र संविधान सभेच्या महिला नव्हत्या. बेगम रसूल एक होत्या बघा, बेगम रसूल, ओके, ज्या संयुक्त प्रांतातून निवडून आल्या होत्या, मात्र त्या एकमेव मुस्लिम महिला त्या 15 पैकी एक होत्या. दक्षयानी वेलायुधून या मद्रास प्रांतातून निवडून आल्या होत्या. एकमेव दलित महिला त्या 15 पैकी यांचं नाव ओळखलं जातं. दुर्गाबाई देशमुख मद्रास प्रांत होत्या. हंसाबेन मेहता बॉम्बे प्रांत होता. नंतर मालती चौधरी ओरिसा प्रांत होता. लीला रॉय आणि रेणुका रे यांचा बंगाल प्रांत होता. सो अशा वेगवेगळ्या महिला त्यांच्या जोडा लावायला जर प्रांत आले तर मी जे सांगितलेले आहेत तर किमान तेवढं तरी ध्यानात ठेवा पेपरला जायच्या अगोदर. पुढचा संविधान सभेची संविधान सभा म्हणून शेवटची सभा कोणत्या रोजी झाली आणि किती लोकांनी त्यावर सह्या केल्या? इझी क्वेश्चन आहे, पण असा क्वेश्चन परत येऊ शकतो. कोणता? संविधान सभेची संविधान सभा म्हणून शेवटची बैठक, इथं ते म्हणतील की बैठक कधी पार पडली. मग बऱ्याच लोकांना, नवीन लोकांना 26 नोव्हेंबर 1949 वाटतं, तर ते नाही आहे. 24 जानेवारी 1950. कुठं तारीख दिसते तुम्हाला? पहिलाच पर्याय बघा. आणि किती? आणि तिसरा एक पर्याय बघा. अशी गडबड होती बरं का, पहिला आणि तिसऱ्यात आहे बघा 24 जानेवारी 1950. इथं 208 सदस्य आहेत, इथं मात्र 284 आहेत. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे. ज्यावेळेस बाहेर काय पडत होता? पाऊस पडत होता. पुढं
संविधान सभेने भारताचा राष्ट्रध्वज केव्हा स्वीकृत केला? हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, इन फ्युचर सुद्धा येऊ शकतो बरं का. राष्ट्रध्वज समिती एक होती, त्याचे अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद होते. हे एक ध्यानात ठेवायच्यामध्ये. 22 जुलै 1947ला तो स्वीकृत केलेला होता. 13 मे 1949ला संविधान सभेने काय केलं? कॉमनवेल्थ राष्ट्रकुलच्या सदस्यत्वाला मान्यता दिली. 24 जानेवारी 1950ला आताच बघितलं 284 सदस्यांनी सह्या केल्या आणि संविधान सभा म्हणून शेवटची बैठक पार पडली. आणि 26 जानेवारी 1950 ज्या दिवशी आपली घटना प्रारंभ झाला म्हणजे लागू झाली. कारण का 1929चं लाहोर अधिवेशन यामध्ये 26 जानेवारी हा दिवस भारतातला पहिला स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला होता 1930मध्ये. त्यालाच समोर ठेवून या दिवशी 1950ला संविधान आपलं लागू केलेलं आहे. सो ब हे ह्याचं उत्तर असायला पाहिजे की राष्ट्रध्वज केव्हा स्वीकृत केलेला होता. पुढचं, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेमध्ये उद्देशपत्रिका केव्हा सादर केली? तर आता हा घटनाक्रम हे तुम्हाला मी नेहमी सांगितलेला आहे. 9 डिसेंबरला पहिली बैठक भरली, त्यानंतर 11 डिसेंबरला कायमस्वरूपी अध्यक्ष निवडले गेले. इथं सच्चिदानंद सिन्हा होते, इथं डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले. मांडला 13 डिसेंबर 1946ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन, उद्दिष्टांचा ठराव ज्याला म्हणतो आपण, तो मांडला या दिवशी. मात्र त्याला मान्यता जी मिळाली ती 22 जानेवारी 1947ला. सो इथं मान्यता हा शब्द महत्त्वाचा आहे. आणि हे अधिवेशन किती होतं? दुसरं. मांडलेलं किती होतं? पहिलं. बस ह्या तारखा जरा ध्यानात ठेवा. पुढं, दिलेल्या विधानामधून अयोग्य विधान तुम्हाला निवडायचे किंवा जोडी अयोग्य निवडायची आहे. 1922 महात्मा गांधी संविधान सभा शब्दाचा उल्लेख. आता ह्यातमध्ये बघा, महात्मा गांधींनी संविधान सभा शब्द असा उल्लेख केलेला होता का? केलेला नव्हता. त्यांनी अप्रत्यक्षपणे फक्त बोलले होते, मात्र संविधान सभा असा उल्लेख केलेला नव्हता. हे विधान कसं आहे? ही जोडी कशी आहे? चुकीची आहे. 1934 M.N. रॉय यांनाच तर भारतातल्या डाव्या चळवळीचे जनक असं म्हणलं जातं. कारण का 1925मध्ये यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना केली आणि पुढे जाऊन 1964मध्ये CPIM मार्क्सवादी, त्याला आपण माकपाचा पक्ष म्हणतो बघा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आणि हा जो आहे तो कुठला? भारतीय कम्युनिस्ट पक्ष. माकप ज्योती बसू यांच्या नेतृत्वाखाली तो स्थापन झाला होता. पर मूळ जो डाव्या विचारसरणीचा पाया आहे तो घातला होता मानवेंद्रनाथ रॉय. कारण ह्यांचं देशाच्या बाहेर सुद्धा काम होतं. यांनी अगदी मेक्सिको या देशामध्ये जे कम्युनिस्ट पार्टी स्थापन झालेल्या होत्या त्यामध्ये त्यांनी त्यांचं योगदान दिलेलं होतं. त्यांनी संविधान सभा शब्द असा वापरलेला होता. दुसरं बरोबर आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय सांगितलं की स्वतंत्र भारतासाठी घटना संविधान सभेत निर्माण झाली पाहिजे. ह्यांचं म्हणणं असं होतं की एक सार्वभौम आम्हाला घटना पाहिजे. हे बरोबर आहे. सार्वभौम म्हणजे कोणाचाही हस्तक्षेप आम्हाला नको, अशा आम्हाला घटना आमची पाहिजे. आणि 1940 लॉर्ड लिनलिथगो यांनाच तर आपण काय म्हणतो ऑगस्ट ऑफरचे हे चेअरमन होते. हे काय म्हणलं होते की भारताची घटना भारतीयांनी तयार करावी. ते म्हणले भारतीयांनी तयार करावे ना, परंतु मुख्यतः म्हणले होते ते. पण ह्यात भारतीयांचं इन्व्हॉल्वमेंट आली म्हणून भारतीयांनी तयार करावी असं त्याला आपण पॉझिटिव्हली घेतलेलं आहे. इथं स्पष्टपणे संविधान सभाचा उल्लेख त्यांनी केलेला नव्हता म्हणून पहिली जोडी चुकीची आहे. चौथं बरोबर आहे. यानंतर क्रिप्स मिशन आलं बघा 1942ला. क्रिप्स मिशन काय बोललं की संपूर्ण भारतीय असलेली संविधान सभा आम्ही देतो, परंतु इथं प्रॉब्लेम काय झाला? मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला म्हणून, आणि एकतर दुसरं महायुद्ध सुरू होतं ना, सो त्याच्यामुळं हे सुद्धा ऑफर रिजेक्ट केली गेली होती. आणि 1946ला जे कॅबिनेट मिशन आलं, त्रिमंत्री योजना आली, त्याच आधारावरती संविधान सभेची निर्मिती करण्यात आलेली आहे भारतामध्ये. पुढं चला आता पटपट क्वेश्चन आपल्याला कव्हर करायचे आहेत पुढचे काही. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाविषयी चुकीचं विधान तुम्हाला निवडायचं होतं. बघा, संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. नंबर 2, संविधान सभेचे सदस्य संख्या 389 वरून 299 पर्यंत आली. बरोबर आहे. जेव्हा संविधान सभा विधिमंडळ म्हणजेच कायदेमंडळ म्हणून काम करत होते तेव्हा तिचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद असायचे. हे मात्र चुकीचं आहे मित्रांनो, कारण की इथं GV मावळणकर, गणेश वासुदेव मावळणकर अध्यक्ष होते. संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. बिलकुल बरोबर आहे. अर्थातच पुढे जाऊन 1952 पर्यंत संविधान सभा ही भारतासाठी तात्पुरती काय बनली होती? संसद बनली होती. ठीक आहे. सो तिसरं स्टेटमेंट याच्यामध्ये चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेची मागणी सर्वप्रथम कोणत्या बैठकीमध्ये केलेली होती? तर ह्याचं उत्तर आहे पाटणा. डिसेंबर 1934मध्ये जी पाटणा बैठक झालेली होती तिथं त्यांनी त्या बैठकीमध्ये
औपचारिकरित्या मागणी काँग्रेसने केलेली होती पाटणा बैठकीमध्ये, जे बिहारमध्ये येतं. बाकी हे नाही आहे. लाहोरचा रेफरन्स आहे पण 1929चा आहे. नागपूरचा 1920चा अधिवेशन. अहमदाबादचं तर इथं रिलेव्हन्स काही ह्याच्यामध्ये येत नाही आहे. त्यापुढं कॅबिनेट मिशन. ओके, कॅबिनेट मिशन प्लॅन 1946नुसार संविधान सभेमध्ये जस्ट एक मिनिट. कॅबिनेट मिशन 1946नुसार संविधान सभेमध्ये ठरवलेल्या बाबींपैकी खालीलपैकी कोणती बाब नमूद होती? त्यामध्ये बघा, पहिलं आहे संविधान सभेमध्ये एकूण 299 सदस्य असतील. हे चुकीचं होतं ना, 389 सदस्य असतील असते बोलले होते. नंबर 2, संविधान सभेच्या सदस्यांची निवडणूक प्रत्यक्षपणे प्रौढ मतदानाच्या आधारे केली जाईल. हे सुद्धा विधान कसं आहे? चुकीचं आहे. तिसरं, साधारणतः 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असे प्रमाण राखण्यात येईल. हे विधान कसं आहे? बरोबर आहे. आणि चौथं, जागांचं विभाजन 4 प्रमुख गटांमध्ये केलं जाईल. मात्र नाही मित्रांनो, किती गटांमध्ये करणार होतं? ते 3 प्रमुख गटांमध्ये केले जाणार होतं. ते 3 गट कोणते होते? सिख, मुस्लिम आणि साधारण. हिंदू यामध्ये नव्हता. ठीक आहे. यामध्ये सिखांसाठी 4 जागा होत्या, मुस्लिमांसाठी 79 जागा होत्या आणि 213 जागा या साधारण जनतेसाठी होत्या. सो त्याच्यामुळं कॅबिनेट मिशन 1946 वरती आला क्वेश्चन, तर चुकू नका. याच्यात 3 सदस्य होते, हे पण विसरायचं नाही तुम्हाला. पेथिक लॉरेन्स पहिलं नाव, सर स्टॅफोर्ड क्रिप्स दुसरं नाव आणि अल्बर्ट वेक्टर एबी अलेक्झांडर हे तिसरं नाव. असे 3 जण होते. आणि ह्याचं चेअरमन कोण होता? अजून क्वेश्चन नाही आला पण आलाच. तर पेथिक लॉरेन्स हे या कॅबिनेट मिशनचे चेअरमन होते. मेन्सला वगैरे पुढच्या तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पुढं 28 एप्रिल 1947 रोजी 6 संस्थानिकांच्या प्रतिनिधींनी संविधान सभेमध्ये प्रवेश केला होता. खालीलपैकी कोणत्या संस्थानिकांच्या प्रतिनिधींनी प्रवेश केला नव्हता? हे ऑलरेडी मी बोललेलो आहे तुम्हाला. BJP, RUB हे लक्षात ठेवा, त्याची ट्रिक. अशी 6 संस्थानं होती की ज्यांनी 28 एप्रिल 1947ला प्रवेश केला होता. यानंतर जून महिन्यामध्ये माउंटबॅटन प्लॅन आला आणि त्यानंतर उर्वरित संस्थानिकांनी संविधान सभेमध्ये प्रवेश केला होता. मग याच्यामध्ये बडोदा, जयपूर, बिकानेर हे 3 ध्यानात ठेवा. रेवा, उदयपूर आणि पटियाला. इथं मी BJ म्हणलं ना, ते रिपीट करतो बघा. बडोदा, जयपूर, पटियाला, रेवा, उदयपूर, बिकानेर अशी 6 संस्थानिकांनी प्रवेश केला होता. संविधान सभेतील निवडणुकीमध्ये प्रत्येकी 1 जागा मिळवणारे पक्ष किती होते? आता हा क्वेश्चन बऱ्याच मुलांचा पाठ आहे. किती आहेत ते? 7 पक्ष होते. युनिस्ट पार्टी, युनिस्ट शेड्यूल कास्ट, युनिस्ट मुस्लिम असे 3 होते युनिस्ट नावाचे. तर कृषक प्रजा पार्टी, सिख, नॉन काँग्रेस हे एक होतं. असे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत जे तुम्हाला आयोगाने रिपीट अगदी 10 वेळा हा क्वेश्चन विचारलेला आहे. सो तुमचा हा क्वेश्चन पाठ असला पाहिजे. आणि अशा वेळेस जर तुम्ही तुमची एनर्जी वाया घालवत असाल की सर पाठ होत नाही, तर चुकताय तुम्ही. तुम्हाला हे पाठ करणं मस्ट आहे. मला वाटतं की पाठ करायला तुम्हाला स्वतःला इफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. लेक्चर हे आहे फक्त कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. त्यात आपण जेवढं शक्य आहे तेवढा सिक्वेन्सने काही गोष्टी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. पुढं, घटनेतील कोणत्या कलमानुसार घटनेतील काही तरतुदींचा अंमल 26 नोव्हेंबर 1949 रोजी सुरू झाला? आठवतंय का? मग लगेच क्लिक झालं पाहिजे. कोणत्या कलमानुसार? 394 या कलमानुसार तो अंमल झालेला होता. या 393 ना आपल्या संविधानाचं टायटल सांगतं बरं का, तुम्ही चेक करून बघा. 393 हे टायटल सांगतं आपल्या संविधानाचं. अर्थातच 392 हे राष्ट्रपतींना संविधान लागू करताना जर काही अडचणी आल्या तर त्या दूर करण्यासाठी अधिकार देणार होतं. आणि 391 कलम तर 7व्या घटना दुरुस्तीने 1956ला थोडक्यात रद्दच करून टाकलेलं आहे. 391. पुढचा क्वेश्चन, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? हा एक क्वेश्चन बघा, चांगला आहे. तुम्हाला फक्त इम्प्लिमेंट तुमचं नॉलेज इथं करायचं आहे. 1960ची पहिली केस आठवा, बेरोबारी युनियन केस. 1973ची केशवानंद भारती केस आणि 1995ची LIC ऑफ इंडिया केस. ह्या केस तुम्ही वाचलेल्या आहेत, त्या फक्त तुम्हाला इथे इम्प्लिमेंट करायचं. बेरोबारी युनियनमध्ये काय सांगितलं होतं की प्रस्तावना हा घटनेचा भाग नाही. बेरोबारी आपलं केशवानंद भारतीमध्ये काय सांगितलं की भाग आहे. आणि LIC मध्ये काय सांगितलं की भाग आहे, मात्र कसा? अविभाज्य भाग आहे. हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ते आता इम्प्लिमेंट फक्त करायचं तुम्हाला. कसं बघा, 1973 पूर्वी प्रस्तावना घटनेचा भाग होती, हितपर्यंत नव्हती ना. सो हे विधान चुकीचं आहे. 1990 पूर्वी प्रस्तावना घटनेचा अविभाज्य भाग होती, 95 नंतर झाली ना. सो हो चुकीचं आहे हे. 73 ते 98 पर्यंत प्रस्तावना घटनेचा अविभाज्य भाग होती,
हे पण चुकीचं आहे. भागवती मात्र अविभाज्य कधी झाली? 1995 नंतर. सो हे विधान चुकीचं आहे. एकही विधान ह्याच्यामधलं सत्य नाही, म्हणजे सगळी विधानं कशी आहेत? चुकीचे आहेत. नेक्स्ट, प्रस्तावना हा आपल्या राज्यघटनेचा आत्मा आहे. आत्मा लक्षात ठेवा, असं कोण म्हणलं होतं? एम हिदायतुल्ला म्हणले होते. बाकी अख्खं वाचत आणि पाठ करत बसू नका. राज्यघटना आत्मा. मग राज्यघटनेचं कलम आत्मा असं जर कोण म्हणलं कलम 32ला तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. पण राज्यघटनेला आत्मा कोण म्हणले? एम हिदायतुल्ला म्हणलेले आहेत. सुप्रीम कोर्टाचे ते सरन्यायाधीश राहिलेले आहेत. पुढं, राज्यघटनेचा सरनामा खालीलपैकी कोणत्या गोष्टीचे आश्वासन देणारी बंधुता प्रतिपादित करतो? बंधुता कोणती देतोय बघा? न्याय आणि स्वातंत्र्य यांचे तर देत नाही. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचं स्वातंत्र्य देत आहे, हे सुद्धा येत नाही. समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही हे राज्याचं स्वरूप आहे, हे सुद्धा येणार नाहीये. सो व्यक्तीची प्रतिष्ठा, डिग्निटी हे महत्त्वाचं आहे. राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांची बंधुता प्रतिपादित करतो आपला सरनामा. सो पर्याय क्रमांक 1 हे आज उत्तर असलं पाहिजे. आताच मी डिस्कस केला होता, सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग नसल्याचा निर्णय खालीलपैकी कोणत्या खटल्यामध्ये दिला होता? हिथं तर सांगितलं होतं की आहे, हिथं नव्हतं सांगितलं, म्हणून बेरोबार युनियन केस हे याचं उत्तर असलं पाहिजे. 1960ची ही केस. गोलकनाथ केस 1967ची आहे, हिथं सुद्धा नाही म्हणून सांगितलं होतं. LIC ऑफ इंडिया केस ही तर अविभाज्य भाग आहे असं सांगितलं होतं, मात्र ते म्हणले की नाही आहे. तर अशी कोणती केस होती? पहिली तर बेरोबारी युनियन केस 1960. त्यानंतर धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे काय? ज्याला आपण सेक्युलर असं म्हणतो. बघा सेक्युलर एखादं राज्य असतं म्हणजे काय? ते राज्य एखाद्या विशिष्ट धर्माच्या विरोधी असतं का? अजिबात नाही. ते एखाद्या धर्माच्या फेवरमध्ये असतं का? अजिबात नाही. कुठल्याही धर्मावरती आधारित ते राज्य असतं का? बिलकुल नसतं. म्हणजेच नसेल असं म्हणलेलं आहे, तर बिलकुल बरोबर आहे, नसेल. राज्याचा कुठलाही विशिष्ट धर्माची निष्ठा असेल का? विशिष्ट धर्म सगळ्याची असू शकते, मात्र एखादी असणार आहे का? नसेल, हे सुद्धा बरोबर असेल. आणि राज्य हे धर्माच्या विरोधी नसणारच आहे, त्यालाच तर आपण काय म्हणतो? धर्मनिरपेक्षता. सो कडई हे म्हणजे काय? आपली धर्मनिरपेक्षता आहे. पर्याय क्रमांक 4 हे तुम्हाला इथं उत्तर मिळून जाणार आहे. सो बरोबर विधानं कोणती आहेत? ही 3 ड ई ही असणार आहेत. तर मित्रांनो बघा, अशा पद्धतीने आपण राज्यघटनेचे जे तुम्हाला पहिल्या स्टेजला 50 क्वेश्चन सोडवायला दिलेले होते, त्यातले मुद्दा म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की काही रिपीट तुम्हाला दिलेले होते. त्याचं कारण हे तुम्हाला बोललेलं आहे की तुमचं अगदी एक क्वेश्चन आता बरोबर आल्यानंतर पुढे सिली मिस्टेक्समुळे तो चुकू शकतो का, हे तुम्हाला एक चेक करायचं आहे. कारण की टॉपिक फक्त घटनानिर्मिती, प्रस्तावना आणि वैशिष्ट्ये एवढेच टॉपिक होते. सो त्याच्यावरती 50 क्वेश्चन तर निघत नाही आहेत, परंतु अगदी तो क्वेश्चन सोपे काढण्यापेक्षा थोडे क्वालिटी क्वेश्चन आपण काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. अपेक्षा करतो की हे डिस्कशन सर्वांना समजलेलं आहे. तर आपल्या पुढच्या टेस्ट ज्या होणार आहेत, आता पहिली झालेली आहे, नंबर 2, 3, 4, 5, 6 आणि 7 यातल्या 2 ते 7 होणार आहेत. यांचं सुद्धा आपल्याला असंच व्हिडिओ ॲनालिसिस मिळून जाईल, मात्र ते कुठं असणार आहे? ॲप्लिकेशनमध्ये आपल्या असणार आहे. सो त्याच्यामुळं सागर करे प्ले स्टोअरला तुम्ही जाऊ शकता, ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. आणि विशेषतः ग्रुप सीच्या मेन्सला जी जनता आहे, जे लोक आहेत, निकाल अजून लागलेला नाही आहे, निकाल लागेल आता, वेळ आलेली आहे आता, बट तुम्ही जो अभ्यास करताय त्या आधारावरती तुम्हाला पॉलिटी आणि करंटमध्ये जे 30 प्रश्न येणार आहेत, त्याच्यामध्ये मी तुम्हाला खात्री देतो की 25+ प्रश्न आपले येणार, म्हणजे येणार बरोबर. सो त्याच्यामुळं जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल तर टेलिग्रामवरती @SagarSir777 ही लिंक आहे, सर्च करून तुम्ही जॉईन करू शकता. आणि जर तुमच्या काही अडचणी असतील तर माझ्यापर्यंत 9673276927 या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेजद्वारे कळवू शकता. प्ले स्टोअरला नक्की जा. लेक्चर जर तुम्हाला आवडला असेल किंवा लेक्चर जर तुम्हाला समजलं असेल तर नक्की तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. लवकरच आपण पुढच्या काही सेशनच्या माध्यमातून भेटू. धन्यवाद मित्रांनो.